काय झालं ग होय ग? काय झालं तुला असं तोंड पाडून एवढं हे करायला लागले जणू काय लय मोठा अत्याचार झाला तुझ्यावर? अत्याचारचं काय हं? सांगायला लागले बरं वाटणं झालंय हं, मला. हं. काय तर बाहेर ना आणा ना तर चला बाहेर जाऊ काहीतरी. नाश्त्याला काहीच नाही घरात तर मला रात्रीचा भात गरम करायला लावलाय तुम्ही. आता गोळी अगं खायच्या खावंच लागेल ना मला कसं कसं ना. मी काय म्हणतो तुला, आता ही भात आहे हा. हे काय करायचं दुपारनंतर सांग बरं मला. दुपारनंतर ह्याला फेकून द्यायचं का? कोण फेकून देणार आहे? हं? गरम करून ठेवणार होते की मी काय दुपारी गरम खाता आलं गरम करून असतं. राहते का तू मग दुपारी? न राहायला काय झालं? काय बोलू नको ग. काय झालं मित्रांनो का मी काय झाले रात्रीचा आपला भात आहे, चांगला तांदळाचा भात आहे बरं का, रात्री केला होता. आता एवढा भात उरलाय. हिची तब्येत बरी नाही, मान्य करतो तब्येत बरी नाही हा. मग बाहेरचं खाऊन अजून जास्त वाढवून घ्यायची का तब्येत? बाहेरचं खाल्ल्यावर काय कमी होणार आहे का? हा, मी कुठं तुम्हाला तेलकट आणि तुलकट म्हणाले. तुम्हाला डोसा खाऊ घालायचं म्हणून म्हणत होते ना मी. चला आपण डोसा खायला जाऊ. खाण्यासाठी आजारी पडलेच नाटकं. काय माणूस आहे समजत नाही. 2-3 दिवस झालं तब्येत बरी नाही कसं वाटायला लागलंय. मग हे काय ह्याच्यासारखं काय आता कुठं नाश्ता चांगला भारी एवढा आता हे भारी शिरं खाल्लं तर ही तब्येत बिघडत नाही. हे चांगलं आहे है नाही. घरचं अन्न नाही तब्येत बिघडत नाही. हे शिरं खाल्लं तर चालते. हं. बाहेरचं ताजं खायला तेवढा प्रॉब्लेम येतो. दुसरं काय नाही, जरा काय एखादा आठवडा 2 आठवड्यामध्ये गॅप. आता तर मध्ये मला वाटते 15 का 20 दिवस झाले की तुला मिसळ चारून आणली होती बाहेर. खाल्लेलं बोलून हे असं चारलेलं बोलून दाखवताय का? मग बोलून दाखवायचं म्हणजे लक्षात ठेवतो मी सगळं. लक्षात ठेवतो. जरा तर जीवाला लाजा थोडं हा तरी. जवळजवळ आहे ना 45 रुपये किलोचा तांदूळ आणलेला आहे मी. हा एवढं तांदूळ आता दुपारनंतर जर दुपारवर आणली तर ऊन एकतर कडक आहे, नासून गेला काय वास यायला तर परत कोण खाणार याला? अहो हा गरम केला असं गरम करून झाकून ठेवायचं. परत खाताना गरम करायचं. कशाला नसते होय, ते? होय. तुम्हाला माहितीये का? मला माहितीये. पत्या सुद्धा लागत नाही कचऱ्या डब्यात कधी गेलेला. होय तर मग एवढी मूर्ख आहे का मी एवढा भात टाकून दिला? कोती नाटकं करायची नाही आपल्याजवळ, चालणारच तर नाही. स्वतःच्या मनाने एखादा आणते खायला काहीतरी, जाऊ तुझी तब्येत बरं नाही आराम कर, मी तुला काहीतरी आणतो बाहेरचं. ते राहिलं स्वतःच्या तोंडाने मी बोलले. किती 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 साजूक आहे बाई. मी बोलले स्वतःच्या तोंडाचं, ते बी राहिलं म्हणजे बाजूला. तुझ्या डोक्यात पूर्ण प्लॅनिंग होतं. कालपासूनच मला जरा कुणकुण लागलीच होतं, म्हणलं हिचं काय तर डोक्यात प्लॅनिंग चाललंय. हिला आहे ना नाश्ता करायचा आहे बाहेर काहीतरी, त्याच्यामुळे चाललेला आहे सगळी. मला डाऊट येते. नाश्ता करायचा बाहेर म्हणजे? मग या आजारी पडलेलं नाटक घरात आहे ना. दुसरं कोणी आहे का मला करून खाऊ घालायला? काय गरज पडली तुला मला धडधडायची? साधं चहा सुद्धा उकळायला येत नाही. म्हणजे काय म्हणणं आहे, मी काम करायचं म्हणतीस का किचन मधलं सगळं? काम करायचं नाही, पण ज्या दिवशी तब्येत नसते बरोबर त्या दिवशी जरा करायचं ना माणसाने, मदत करायची जरा. कुठं कायद्यात लिहिलंय असं? कुठं काय लिहिलंय? सांगायला मी लागली मला तू. काय ठेका घेऊन आले काय सगळं करायचं? मग होय तर कशासाठी आणलं तुला? काय हा तुमची घरातली काम कामं? करायला मोलकर नाही का मी? कशासाठी आणलंय? मग घरातली कामं कोण मी शब्द नीट करणार का? वापरा बरं का तुम्ही बोलताना. शब्द नीट वापर नाही, तू नीट बोलत जा की बाबा काय नक्की नीट बोलत जा. नीट वापरता शब्द बोलताना. आता सांगायला लागले, नाहीतर मी घरी सांगेन बरं का असं बोलताय म्हणून. मीच घरी तुम्हाला सांगणार कामाला मला आणले होय तुम्ही इथं फक्त काम करण्यासाठी? बोल आता. लय लांब असतं जीप चालवली होती. काय म्हणायचे? काय म्हणायचे? काय म्हणायचं? हं? काय बोल की आता, जवळ आलो ना. मग मी काय भीते का? भीती कोण? हो उठलं सुटलं जायचं नरक मला? धरताय सारखं. घाबरायचं मला काय? घाबरायचं काय मला? होय तर हं. घाबरायचं. नाटकं तिथं काय कामाला आणले तुम्ही मला म्हणते तुला कशाने आणले? परत आता लांब गेली की अजून आवाज वाढला. लांब गेले की आवाज वाढला. अजिबात चालणार नाही. गप जी भेटते ते हे आपलं. शिरा खाल्लेल्यावर माझी तब्येत काय होत नाही, पण बाहेरचं ताजं नाही चाललं. बघू की कशी काय होती तब्येत. काहीच नाही झालं नाही तेच तब्येतीला. पाहिजे तुम्हाला, तेच पाहिजे. तब्येतीला काहीच झालेलं नाही. हं? गप आपलं काहीतरी आजारपणाच्या नावाखाली आपलं बाहेर कुठेतरी नाश्ता चारा, हे चारा ते चारा ठेवलं का इथं? होय का? नाटकं असतात का आजारपणाची? दुकानाला माणसाच्या का तोंडावर दिसत नाही का? रुपयासाठी कामं करावं लागते ते. इथं काय बसून घरात? मी काय फुकटची वाटते का तुम्हाला? हं. काढावर हिशोब माझ्या कामाचा दिवसभराचा. काय हिशोब करायचा? तुमचे पगार पुरायचे नाही मला द्यायला हं. सांगायला लागले. हाय काय काम आहे, सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास लागलं करायला. तू माझ्या डोक्यात जाऊ नको, तुला आता सांगायला लागलोय. मी जाते तुमच्या कामावर जॉब करायला, तुम्ही 1-1 तास करून घरा आवरून दाखव मला. घरातल्या कामाला डोकं चाललं नाही तर बाहेर चालतं का तुझं डोकं? चालतंय मस्त. हं? कमी नका समजू मला. काय कमी समजायचं आणि जास्त समजायचं. जे आहे ते बरं आहे आपलं. काय गप खाऊ दे बरं का आता हे नाही. खा की, मी तर खाच म्हणायला लागलो तुला. किरकिर करू नका माझ्या मागं. मला गोळी गिरायची आहे. कारण की हे खाऊन गोळी घेऊन मला अजून कपडे धुवायचे. तुमच्यावर नाही मला. जरा शिंका आली की तास बरोबर बसताय तिथं. होय लय चाल आज लय जीप मग आजारही म्हणायला लागले. जीप तर लय चालायला लागले की. हां अजिबात बाहेरचा नाश्ता बिष्टा काय नाव काढायचं नाही काय. गप आपलं घरामध्ये गिळायचं आपलं. हं? परत आवाज करायचा नाही, मोठा आवाज आवडून बोलायचं नाही अजिबात. हां उठा.
मग काय तूच खाती काय सगळं? हा मीच खाणार आहे आता. दे इकडे चल हम्म. दे लवकर.